पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात तुमच्या पक्षाचा एकही सदस्य नव्हता, एकही नगरसेवक नव्हता, तरी तुम्हाला असं वाटतंय काय की ह्यावेळी तुम्ही सोबळावर काँग्रेस जिंकेल? MIDC मधून ज्या पद्धतीने उद्योजकांना धमकवलं जात आहे, शोषण होत आहे, हिंजवडीतल्या IT पार्क सारख्या ठिकाणी जायला 2-2 तास लागतात, 23 कंपन्या आज या पुणे जिल्ह्यातून हिंजवडी सारख्या ठिकाणातून निघून गेलेल्या आहेत. ज्याची योग्यता आहे, जो पात्र आहे त्याच माणसाला उमेदवारी भारतीय जनता पार्टी ही देईल. तो गावकी भावकीचा असू किंवा कुणी असू. प्रचंड मोठा अभूतपूर्व असा भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. म्हणणं आहे एवढंच आहे, आम्ही विकास केला आहे. त्यांना दुसरे काही मुद्दे नसल्यामुळे भ्रष्टाचार हाच मुद्दा त्यांच्याकडं प्रामुख्याने असेल असं मला तरी वाटतं. पण एवढं मात्र आहे की ये पब्लिक है, ये सब जानती है. अंदर क्या है बाहर क्या है सब पहचानती है. ये पब्लिक है, ये सब जानती है. युवक पहिल्यांदा राजकारणाकडून पाठ फिरत होते, पण आता बरेच युवक हे राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही 60% नवीन युवकांना संधी देणार आहोत. प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका काल जाहीर झाल्या. त्या निवडणुकीचं सूप वाचलं. लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे या निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुती होणार का हे अद्याप ठरलेलं नाही. त्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरूच आहे. त्याबाबत आघाडी आणि युती या दोन्ही पक्षातील 6 पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत. बहुधा युती करायची की नाही, आघाडी करायची की नाही याचं स्वातंत्र्य त्या जिल्हा पातळीवर दिलं जाण्याची शक्यता आहे. परंतु या युती आणि आघाडीविषयी तरुण वर्गाला काय वाटतंय किंवा महायुती आणि आघाडीतील तरुण नेते आणि पदाधिकाऱ्यांना काय वाटतंय हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव आणि पिंपरी चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे. तसंच आज आपल्याबरोबर चर्चेसाठी उपस्थित आहेत भाजपचे म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशचे उपाध्यक्ष आणि शहराचे माजी युवकचे शहराध्यक्ष तुषार हिंगे. तुम्हा दोघांचंही आपल्या आवाजच्या स्टुडिओत स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद सर. माझा पहिला प्रश्न बनसोडजी तुम्हाला आहे की स्थानिकला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आपल्या शहरात व्हावी की नाही, काय वाटतं तुम्हाला? अतिशय चांगला प्रश्न आणि अतिशय चांगल्या विषयावर आपण सर चर्चा घेतली, त्याबद्दल आपले आणि आपला आवाजचे आभार व्यक्त करतो. वास्तविक पाहता महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकारचा एक अभूतपूर्व असा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाला आणि तो यशस्वीरित्या 2.5 वर्ष सरकार त्यामध्ये चालवलं गेलं आणि अतिशय उत्तम असा समन्वय असल्याचं उदाहरण असलेलं ते सरकार होतं. म्हणजे समविचारी पक्ष किंवा काही मुद्द्यांवरती किमान समान कार्यक्रम हाताशी धरून ही युती झाली होती आणि अतिशय यशस्वीरित्या त्यांची वाटचाल सुरू होती. त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचंही मनोमिलन झालेलं होतं. तदनंतरच्या काळामध्ये जी काही घडामोडी घडल्या या आपण सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे की आमदारांचं ज्या पद्धतीने कार्यक्रम झाले आणि ज्या पद्धतीने सर्वांना अचंबित करणारे प्रवास घडला आणि त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते आजही एकत्र दिसतात, कालही एकत्र होते आणि राजकारणामध्ये भविष्य व्यक्त करणं, वर्तवणं हे योग्य राहणार नाही म्हणून पुढील काळातलं मी बोलू शकत नाही. पण एक कार्यकर्ता म्हणून, युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी 7 वर्षे कार्य केलेलं आहे. प्रदेश युवक काँग्रेसचा सचिव म्हणून देखील मी 2009 सालीच कार्य केलेलं आहे. तर साधारणतः शहरातली, राज्यातली युवकांची मुवमेंट ही पाहिल्यामुळं आणि माहीत असल्यामुळं आणि शहरामध्ये सुद्धा आज मी शहर काँग्रेसचं वरिष्ठ उपाध्यक्ष या पदावर काम करत आहे, त्यामुळे शहरातली परिस्थिती माहिती आहे. मित्रपक्षांशी संवाद असतो.
आंदोलनं असतात, अनेक गोष्टींमध्ये आमचा एक दुसऱ्याशी समन्वय चांगला आहे, ज्याची प्रचिती आता लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये देखील आली की आम्हाला त्या ठिकाणी सर एकही विधानसभा मतदारसंघातली जागा मिळाली नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचं चांगल्या पद्धतीने काम केलेलं या शहराने पाहिलेलं आहे. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मते भावना वेगळ्या आणि राजकीय समीकरणे वेगळी ही पाहिलं तर आज शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये सभागृहामधली जी ताकद आहे त्या अनुषंगाने जर पाहिलं तर काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांची आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी ही एकत्रित येणं हे एक चांगला संकेत असणारं एक ताकदीचं प्रतीक असं राहील. आणि जनसामान्यांच्या मताच्या अनुषंगाने आम्ही ज्यांच्याशी बोलतोय की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर लढाई लढली गेली तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा अधिक उठावदारपणे होऊ शकतो. पण शेवटी अनेक गणितं असतात आणि काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठांचा आदेश हा अंतिम मानला जातो. तो आदेश आणि ती शिस्त पाळणारी काँग्रेसची संस्कृती असल्यामुळं वरिष्ठ जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. आमचं म्हणणं आम्ही मांडणार आहोत, मांडलेलं आहे. आणि जिल्हानिहाय महाविकास आघाडी करावी की नाही याचे अधिकार त्यांनी जिल्हानिहाय कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, समन्वय समितीला दिलेले आहेत जिल्हानिहाय. त्या अनुषंगाने पुढील काळामध्ये आपण ठरवूया कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुमची मानसिकता किंवा तुम्हाला असं वाटतंय की आघाडी व्हावी आणि ही तुमच्या दृष्टीनं तशी फायदेशीर आहे आणि तुमची मानसिकता तशीच आहे, म्हणजे लोकसभा विधानसभेप्रमाणे ती स्थानिकच्याही निवडणुकीत व्हावी, थोडक्यात असं. सर, मागच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुम्हाला अनुभवातून माणूस बोलत असतो, अनुभवातून माणूस भविष्यातली वाटचाल ठरवत असतो, त्या अनुषंगाने सांगतो. 2017 साली ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ऐन वेळेला आघाडी होईल असं करत आणि नंतर ती झाली नाही. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा दोनच पक्षांचा आघाडीचा विषय होता, पण त्या ऐन वेळेला न झाल्यामुळे त्याचं नुकसान झालं. आणि पुढील काळामध्ये जे घडलं ते आपण पाहिलं की एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे पुढील काळामध्ये एकीचे बळ हे महत्त्वाचे समजून जर आपण निवडणूक लढवली तर ती निश्चित फायद्याची राहील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. अंतिम निर्णय हा पक्षाचे वरिष्ठ काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी आहेत, आमचे या ठिकाणचे प्रभारी आहेत, आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत पृथ्वीराज साठे साहेब, प्रफुल्लजी गुडदे साहेब आहेत, चेनी थला साहेब आहेत आमच्या राज्याचे प्रभारी. हे सर्व मिळून निर्णय घेतील आणि ते जाहीर करतील. हिंगेजी, मी तुमच्याकडे येतो. सध्या अशी स्थिती दिसते आणि विशेषतः महायुतीतील राष्ट्रवादी, भाजप, गेल्या वेळेला तुम्ही प्रथमच सत्तेत आला होता, त्याच्या अगोदर राष्ट्रवादी सत्तेत होती, म्हणजे महायुतीतली, दोघांचीही स्वतंत्रपणे लढण्याची मानसिकता आहे. आणि त्याच्यातून असं दिसतंय की उद्योग नगरीत म्हणजे आपल्या शहरात महायुती होण्याची शक्यता कमी दिसते. पण तुम्हाला काय वाटतं, ती व्हावी की स्वतंत्र लढावं? तुमचं काय मत आहे? पहिल्यांदा मी आपला आवाज चॅनलचे खूप सारे आभार मानतो की त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे युवकांचं ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे हे आपण हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल खरंच मी आपले आभार मानतो. कारण का जगात सगळ्यात जास्त युवक असणारा देश हा आता भारत आहे आणि त्यामुळं आपण हा प्रश्न उपस्थित केला खूप महत्त्वाचा आहे. कारण का युवक पहिल्यांदा राजकारणाकडून पाठ फिरवत होते, पण आता बरेच युवक हे राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न करतायत. तशीच आपल्या शहराची पण परिस्थिती आहे. आज शहरामध्ये 100% भाजप हा नारा आम्ही दिलेला आहे आणि आमचे जे शहराचे अध्यक्ष आहे शत्रुघ्न बापू काटे यांनी पण गेल्या 2-3 दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही 60% नवीन युवकांना संधी देणार आहोत. तर माझं असं मत आहे की आमच्याकडं ऑलरेडी काय सर्व पक्षांकडं युवकांना संधी मिळावी हा एक चांगलं व्यासपीठ राजकारणात येण्यासाठी सर्व युवकांना आहे. तर युवकांनी ह्यात येऊन पुढे काम करण्यासारखे खूप सारे गोष्टी राजकारणात आहे. कारण का प्रत्येक युवकांचं एक विजन हे वेगळ्या दिशेने आत्ता वाटचाल करत आहे. तर युती व्हावी नाही व्हावी हा शेवटी वरिष्ठ लेवलचा प्रश्न आहे, शहर लेवलचा प्रश्न आहे. शहरातले सगळे आमदार असतील, कोर कमिटी असेल, हे सगळे बसून निर्णय प्रदेशाला पाठवले आणि शेवटी तो निर्णय प्रदेश घेईल. पण माझं असं मत आहे की 100% भाजपचा जो नारा आमच्या शहरांनी दिला आहे त्यासाठी आणि आमच्याकडे पूर्ण
यंत्रणा असल्यामुळे आमच्याकडे असेल किंवा अजितदादा पवारसाहेब असतील त्यांच्याकडे असतील, प्रत्येकाकडं उमेदवार तेवढे तुल्यबल आहेत आणि युवक आहेत. तर माझं असं मत होतं की जर का काय होईल तो निर्णय नंतर ठरेल, पण युवकांना संधी मिळावी, हाच माझं म्हणणं आहे, बाकी काय. म्हणजे युती हो किंवा ना हो, परंतु 60% आश्वासन दिलंय, पण तेवढं किमान समाधानकारक तरी प्रतिनिधित्व युवकांना मिळावं, म्हणजे त्यांना उमेदवारी मिळावी अशी तुमची इच्छा आहे. म्हणजे आज दुसरीकडे तुम्ही असंही सांगितले की तुमचं 100% भाजप करायचा नारा आहे. तुमच्या अध्यक्षांनी, तुमच्या काही आमदारांनी सुद्धा यावेळेला 100+ अशी घोषणा केलेली आहे. म्हणजे 128 पैकी 100 नगरसेवक तुमचे निवडून आणायचे. म्हणजे काय की प्रेक्षक थोडक्यात आपल्या भाजपच्या तुषार हिंगेंनी असं सांगितलंय की त्यांची तशी वाटचाल ही स्वबळाच्या दिशेने आहे. त्याच वेळेला मात्र बनसोडीजींचं असं म्हणणं आहे की त्यांना मात्र आघाडी म्हणून लढायचं आहे. दोघांनी हे स्पष्ट केलं आहे की मात्र याबाबतचा निर्णय त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ घेणार आहेत. मी बनसोडजी तुमच्याकडे येतो की गेल्या विधानसभेचा निकाल पाहता, तुम्ही अगोदरही सांगितलेत आम्हाला आघाडी करायची, पण विधानसभेचा निकाल पाहता आघाडीशिवाय पर्याय नाही काँग्रेसला असं दिसतंय, वाटतंय. तुम्ही काय सांगाल? सर, असं काही नाही आहे, आघाडीशिवाय पर्याय नाही आहे. कारण काँग्रेस हा सर्वात जुना या देशातला एक समतेच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, महापुरुषांच्या शिकवणीवर चालणारा पक्ष आहे, संविधानावर चालणारा पक्ष आहे. त्यांची स्वतःची मूल्य आहेत, राजकीय मूल्य आहेत, विचार आहेत, मांडणी आहे आणि धोरणं आहेत. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष वाटचाल करतं, काम करतं. लोकांना हे सर्व पक्ष येण्याआधी एकच पक्ष माहीत होता, तो म्हणजे काँग्रेस पक्षच माहीत होता. आणि त्याला सातत्याने सत्तेत ठेवायचं काम लोकांनी या देशातल्या यासाठी केलं की त्यांना त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या विचारांचं प्रतीक या सरकारच्या, काँग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये दिसत होतं. त्यांची स्वप्नपूर्ती होत होती, अपेक्षापूर्ती होत होती, जीवनमान उंचावलं जात होतं. तदनंतरच्या काळामध्ये काही आव्हानं निर्माण होत गेली, वेळेनुसार काही गोष्टी होत गेल्या. पण असं नाही आहे की आजही काँग्रेसला मानणारा काँग्रेसचा एक मोठा मतदार या देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, शहरामध्ये सुद्धा आहे. काही कारणास्तव तो दुरावला गेलेला आहे. त्या कारणांच्या बाबतीमध्ये चिंतन झालेलं आहे, सुरू आहे आणि लवकरच त्याच्यावरती उपाययोजना होईल. पण एकटी काँग्रेस लढू शकत नाही असं नाही. काँग्रेस मजबूत होती आहे आणि काँग्रेस येणाऱ्या काळात अधिक मजबूत होईल असा विश्वास माझ्या मनात आहे. कारण ती विचारांवर, मूल्यांवर, अनुभवावर, त्यागावर, बलिदानावर चालणारी एक विचारधारा आहे, एक जीवन पद्धती आहे. त्यामुळं मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की काँग्रेस स्वबळावर सुद्धा जिंकू शकते आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिले, आज लोकसभेची जर आकडेवारी पाहिली तर काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षाही लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान या देशातील, या राज्यातील जनतेने काँग्रेसला दिलेला आहे. त्यामुळे ही विचारधारा कमकुवत नाही, ही मजबूत आहे. अनेक जणांचं असंही म्हणणं येतं की विभागली गेल्यामुळं पंजाचं चिन्ह जे अदृश्य होत चाललंय मशीनवरून, त्यामुळं सुद्धा अनेक लोक ही खंत व्यक्त करत असतात. तर काँग्रेसवर प्रचंड या देशातील नागरिकांचं प्रेम आहे. काही कारणास्तव हा दुरावा थोडासा निर्माण झालेला आहे, त्याला अनेक कारणं आहेत, त्याच्यावर संशोधन सुरू आहे. आज देखील त्याबद्दल एक पत्रकार परिषद होणार आहे. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं पण काँग्रेस कमकुवत नाही, काँग्रेस स्वबळावर सुद्धा जिंकू शकते. सर, हे मोठं स्टेटमेंट केले तुम्ही, काँग्रेस स्वबळावर सुद्धा जिंकू शकते. मग असं विचारायचे की मग तुम्हाला आघाडी का करायची? सर, कसं आहे की बघा, परिस्थितीनुसार, काळानुसार, प्रदेशानुसार, वातावरणानुसार आणि असणाऱ्या सद्यस्थितीनुसार ही राजकीय व्यूहरचनेचा भाग असतो, तडजोडीचा भाग असतो. आणि ज्या वेळेला समोरचा, आता आपण त्यांना शत्रू म्हणू शकत नाही कारण तेही त्यांच्या विचारधारेचं काम करत असतात. ज्या वेळेला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा बलाढ्य आहे आणि तो ताकदीने आहे, त्यावेळेला आपल्याला एकजुटीने लढणं हे क्रमप्राप्त असतं. तर त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाविकास आघाडी व्हावी असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. अर्थात अंतिम निर्णय हा वरिष्ठांचाच राहणार आहे. पण काँग्रेस कमकुवत आहे असाही त्याचा अर्थ होत नाही.
दोन्ही बाजू आहे त्याच्यामध्ये, की काँग्रेसमधूनच सगळेजण मोठे झालेले आहेत. काँग्रेस आजही मोठी आहे. लोकसभेला महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा 31 जागा जिंकणारी काँग्रेस आहे. महाविकास आघाडीमध्ये असतील त्या जागा पण ते जिंकणारी काँग्रेस आहे आणि पुढे ही आपल्याला याचीच प्रचिती यावी अशी आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीत लढणं हे परिस्थितीनुसार क्रमप्राप्त आहे असं माझं मत आहे. तुम्ही आत्ताच म्हटलात की काँग्रेस मजबूत आहे आणि काँग्रेस जिंकू शकते, पण त्याच वेळेला तुम्ही हे एक विचारात घेतलंय की गेल्या टर्मला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात तुमच्या पक्षाचा एकही सदस्य नव्हता, एकही नगरसेवक नव्हता, तरी तुम्हाला असं वाटतंय काय की ह्यावेळी तुम्ही सोबळावर काँग्रेस जिंकेल असं ठाम म्हणू शकता? सर, राजकारणात भाकीत व्यक्त करणं हे योग्य राहत नाही, कारण राजकारण हे अनिश्चित घटनांबाबत अनिश्चिततेवर आधारित असणारं जनमतावर आधारित असणारा निर्णय प्रक्रियेचा भाग आहे. हा कोणा एका व्यक्तीवर अवलंबून नसतो. मागील वेळेला असणारी परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती फरक आहे. याच्यामध्ये 8 वर्षांचा फरक पडलेला आहे. याच्यामध्ये दुसऱ्यांदा मोदी सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे, काम करत आहे आणि त्यानंतर परत तिसऱ्यांदा आलेलं आहे. पहिली जी निवडणूक झाली ती 2017 साली झाली. तेव्हा 14 साली सत्तांतर झालं होतं देशामध्ये, राज्यामध्ये. त्यानंतर 19ला झालं, परत 24ला झालं. यामधला अनुभव हा वेगळा आहे लोकांचा. राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आज परिस्थिती आहे ती वेगळी आहे. लोकांच्या हिताची असल्याची चित्र कुठेही नाही. केंद्रातल्या धोरणांच्या बाबतीत असेल, राज्यांच्या असेल, महानगरपालिकेमध्ये सुद्धा जी प्रशासकीय राजवट झाली त्याआधी सुद्धा भारतीय जनता पक्षाची राजवट होती. तर माझ्या मते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मते ती जनतेला तेवढी पूरक आणि समाधानकारक नव्हती. कारण आज तुम्ही बघताय की युवकांचे विषय घेऊन आपण चर्चा करतोय तर अनेक समस्या आहेत. आपल्या इथली वेदांता फॉक्सकॉनसारखी मोठी कंपनी सेमीकंडक्टर बनणारी बाहेर गेली असेल. शहरामध्ये आपण पाहता, पेपरांमधून वाचता, न्यूजमध्ये आहे, MIDC मधून ज्या पद्धतीने उद्योजकांना धमकवलं जात आहे, शोषण होत आहे. हिंजवडीतल्या IT पार्कसारख्या ठिकाणी जायला 2-2 तास लागतात. 23 कंपन्या आज या पुणे जिल्ह्यातून हिंजवडीसारख्या ठिकाणातून निघून गेलेल्या आहेत. आपल्या पिंपरी चौकातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर 5:30 ते 7 या दरम्यान सर तुम्हाला या रॉक्सी चौकापासून ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असणाऱ्या चौकापर्यंत यायला तर अर्धा तास लागतो. अशी परिस्थिती आहे 500 मीटर यायला. तर त्यामुळे वाटचाल ही समाधानकारक असं नाही. फक्त एक चित्र निर्माण केलं गेलं स्मार्ट सिटी, सबका विकास वगैरे, पण वास्तविकतेमध्ये तसं नाही. फरक हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे जनता मागच्या वेळच्या परिस्थितीला कंटाळून यावेळेला काँग्रेस पक्षाला चांगली संधी देईल. महाविकास आघाडी झाली तर त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगली संधी मिळणार आहे असा माझा विश्वास आहे. तुषारजी, महायुती झाली नाही तर भाजपला किती जागा मिळतील? भाजप जर का महायुती झाली नाही तर आम्हाला 100, तर आम्ही आमचं 100चं टार्गेट तर आम्ही पक्षाने वरिष्ठ लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही 100चा तरी 100 यावेळेस पार करू. पण म्हणजे सत्ता राखाल तुम्ही? नक्कीच. एवढा आत्मविश्वास? नक्की 100% आम्ही सत्ता राखू. काँग्रेसचं खातं या वेळेला उघडेल का? म्हणजे तुम्ही विजय मिळाला आहे, पण मला हेच क्युरिओसिटीने विचारायचं की काँग्रेसचं खातं उघडेल का? सर, खातंही उघडेल, मोठा वाटाही सत्तेत असेल आणि महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या बळातून सत्ताही या महानगरपालिकेमध्ये येऊ शकते. आणि महाविकास आघाडी जरी नाही झाली तर काँग्रेस पक्ष हा मोठा वाटा या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून स्वतः मिळवून स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलेलं असेल असा मला विश्वास आहे. तुषारजी, स्थानिकच्या निवडणुकीत विशेषतः गावकी भावकीचं राजकारण खूप रंगतं, नात्यागोत्याचं राजकारण रंगतं आणि पुण्यापेक्षा विशेषतः आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो, त्याचा परिणाम दिसून येतो. तुम्हाला काय वाटतं, यावेळची परिस्थिती विचारात घेता यावेळी गावकी भावकीचं आणि नात्यागोत्याचं राजकारण महापालिकेच्या निवडणुकीत जी जानेवारीमध्ये होऊ घातली त्यात पाहायला मिळेल? कसं आहे की गावकी भावकी ही पिंपरी चिंचवड हा एक गाव असलेला पूर्ण पहिल्यापासून परिसर होता.
आणि आता तो शहराच्या दिशेने वाटचाल करतोय. ती वाटचाल करत असताना सुद्धा इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा ह्या शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. आपण त्यांना डावलून किंवा गावकी भावकीचं राजकारण न म्हणता गाववाले इथले जे स्थानिक आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी आपण वेगळ्या मोल्डमध्ये स्वतःला एक टाकून घेतलेला आहे. आणि उच्च शिक्षित गाववाले सुद्धा इथं आज शहरात आपल्या उच्च पदावर आहेत. त्यामुळं गावकी भावकीचं आता हे आपण त्या गोष्टीतनं जरा बाहेर पडलं पाहिजे असं माझं मत आहे की गावकी भावकी हे पूर्वीपासून चालत आले म्हणून आपण गावकी भावकी म्हणतो. पण नक्कीच आपण त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे की आज पूर्वीची परिस्थिती पण चांगली होती म्हणून शहर डेव्हलप झालं आणि आत्ताचं पण शहर ज्या पद्धतीने डेव्हलप होते. आज लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप नाही आहेत, पण आज त्यांनी केलेली जी डेव्हलपमेंट आहे ही आपण नाकारातून चालणार नाही. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की गावकी भावकीपेक्षा त्यांचं असणारं विजन हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टी ही सगळ्या ह्या गोष्टीपासून दूर आहे असं माझं मत आहे की ज्याची योग्यता आहे, जो पात्र आहे त्याच माणसाला उमेदवारी भारतीय जनता पार्टी ही देईल. तो गावकी भावकीचा असू किंवा कुणी असू, जो त्या पात्रता आहे, तो जो योग्यता आहे त्यालाच उमेदवारी देईल. आणि माझी खरंच विनंती आहे की आपण त्यापासून आता जरा थोडंसं दूर आलं पाहिजे. तो विषय आणायला नको. दिवाळीत हा विषय निघाला होता. काही तरुणांनी सोशल मीडियावर फ्लेक्स लावले होते, पुण्यातलेच आक्रमणी गावाला गेले तर तुम्ही तिकडेच राहा, सुखी राहा असा. त्याच्यातून हा आतला बाहेरचा विषय प्रकर्षाने पुढे आला होता. त्याच्यामागं येणारी निवडणूक हे सुद्धा कारण असू शकेल. परंतु हा आतला बाहेरचा किंवा स्थानिक आणि बाहेरचा किंवा गावाला बाहेरचा हा घटक ह्या निवडणुकीत प्रभावी ठरेल असं तुम्हाला वाटतं का? आणि त्या दृष्टीनं पुण्यात जो काही दिवाळीचा विषय झाला ती त्यासाठीच एक पेरणी आहे असं तुम्हाला संशय आहे वाटतो? सर, मला नाही वाटत असं की आतला बाहेरचा वाद हा तेवढ्या मोठ्या प्रकर्षाने या निवडणुकीमध्ये काम करेल. कारण कसं आहे, या भागातला जो भूमिपुत्र आहे त्यांनी सुद्धा स्वतःची जमीन या शहराच्या विकासासाठी दिलेली आहे. त्यांचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. आज मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी त्यांनी शहराच्या विकासासाठी दिलेल्या आहेत. ते नेहमी आदरतुल्यच आहेत या शहरातले सर्व स्थानिक लोक ज्यांनी विकासासाठी स्वतः त्याग केलेला आहे. पण बाहेरून आलेला जो मतदार आहे किंवा नागरिक आहे त्यांनी सुद्धा आज त्यांचाच आश्रय घेऊन त्यांनाच त्या ठिकाणी राहण्यापासून ते सर्व गोष्टींपर्यंत त्यांना पूरक असंच वर्तन त्यांनी ठेवलेलं आहे किंवा एक दुसऱ्याचं जीवनमान हे निगडीत झालेलं आहे. त्यामुळं आतला बाहेरचा असा वाद आपल्या शहरामध्ये आहे असं मला वाटत नाही. पुण्यामध्ये जी घटना झाली आपण सांगत आहात ती दुर्दैवी आहे जर असं घडलं असेल तर. पण या भारत देशाचं संविधान हे सर्वांना स्वातंत्र्य देतं कोणत्याही भागात, कोणत्याही प्रांतात, प्रदेशात जाऊन राहण्याचं, तिथं आपली उपजीविका करण्याचं, सन्मानाचं जीवन मिळून जगण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. त्यामुळं कायदाही तसा नाही आणि आपल्या शहरामधली परिस्थिती तशी नाही. उलट या ठिकाणी भूमिपुत्रांनी या शहरासाठी दिलेलं योगदान मोठं आहे. त्यांच्यामुळे कारखानदारी विकसित झाली, त्यांच्यामुळे IT पार्क सारखा भाग विकसित झाला, प्राधिकरणासारखी मोठी वसाहत या ठिकाणी सर्वसामान्यांना घरं मिळण्यासाठी उपलब्ध झाली. डिफेन्ससारखा मोठा भाग आज देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जो गरजेचा आहे तो सुद्धा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या कुटुंबाच्या योगदानामधूनच विकसित झाला असं मला वाटतं. तर त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि या ठिकाणी शहरामध्ये असा काही आतला बाहेरचा विषय होऊन त्यावर निवडणूक होईल असं मला वाटत नाही. सर, तुषारजी, तुमच्या शहरात विधानसभेला 2 आमदार आहेत, विधान परिषदेला 2 आमदार आहेत. तुमच्याकडं मोठी ताकद आहे. त्यात समोरचा प्रतिस्पर्धी समजा आघाडी झाली आणि महायुती झाली तरीही महाविकास आघाडीतील जे काही 2 पक्ष फुटलेत आणि फुटलेले 2 पक्षांची पक्ष म्हणजे मूळ म्हणा किंवा काय तो वाद आहे तो सुप्रीम कोर्टात त्याचं आपल्याला देणं घेणं नाही आहे, परंतु ते तुमच्याबरोबर आहेत. मला फक्त एवढंच विचारायचं की समोरच्या आघाडीतले 2 पक्ष फुटलेत त्याचा फायदा तुम्हाला या निवडणुकीत होईल का? या म्हणजे जसा विधानसभेला झाला किंवा लोकसभेला झाला तसा स्थानिकलाही होईल का? कसं असतं की स्थानिक लेवलच्या ज्या निवडणुका असतात ह्या व्यक्तिरेखित असतात. बरोबर. त्या माणसाचं असणारं काम
आणि त्या पक्षाला माणसाला नाही की म्हणजे त्या स्थानिकच्या नाही विषयावर पक्ष हा तर 100% तेवढा जास्त- जबाबदार आहेच, हां. पण जास्त हा तिथल्या स्थानिक लोकांच्या सहवासावर, त्या लोकांच्या संपर्कावर हे इलेक्शन असतं. बरोबर. पक्ष हा बरोबर हवाच, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की पक्षाबरोबर तुमचे असणारे तिथले स्थानिक संबंध ह्याच्यावर ही स्थानिक निवडणुकीच्या इलेक्शन असतात. नाही, मला हे म्हणायचं की दुसरा जो आपला मुख्य मुद्दा होता की तुमच्या समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते दोन्ही पक्ष फुटलेले आहेत, म्हणजे त्यांची ताकद निम्मी झालेली आहे. आणि त्याच वेळेला ते फुटलेले पक्ष जे 2 गट आहेत, ओरिजिनल मला किंवा काही, ते तुम्हाला येऊन मिळालेत. म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल का आणि फुटल्याचा समोरच्यांना प्रतिस्पर्ध्यांना तोटा होईल का? नाही, महाविकास आघाडीला त्याचा तोटाच होईल ना. असं तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की तुमची ताकद काँग्रेस नाही, काँग्रेस एकसंध आहे, परंतु तुमचे जे काही मित्र आहेत, जशी उभाटा शिवसेना आहे किंवा शरद पवार राष्ट्रवादी आहेत, मुळात हे दोन्ही मूळ पक्ष दुभंगून अर्धे झालेले पक्ष किंवा कमी क्षीण ताकद झालेले पक्ष तुमच्याबरोबर आहेत. त्याचा थोडाफार फटका किंवा नुकसान मायनसमध्ये तुम्ही ह्या निवडणुकीत जाल असं तुम्हाला वाटतंय? असं अजिबात नाही सर, कारण जरी ते पक्ष दुभंगले असतील तरी त्याचे मूळ संस्थापक जे आहेत, असं जो मूळ विचार आहे शिवसेनेचा जरी बाळासाहेब ठाकरेंचा असेल, त्यांच्या चिरंजीवांच्या माध्यमातून, उद्धव साहेबांच्या माध्यमातून तो आमच्यासोबत आहे. मूळ राष्ट्रवादी ज्यांनी स्थापन केली शरद पवार साहेबांनी, आज शरद पवार साहेबांचा सुद्धा गट आमच्यासोबत आहे. त्यामुळं मूळ विचार आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा, या देशाचा मतं मागण्याचा मूळ अधिकार असणारा काँग्रेस पक्ष आहे. असा सर्व एकत्रित असल्यामुळे लोकांची सहानुभूती, संवेदना, विश्वास आणि विकास करण्याची असणारी गती यावर महाविकास आघाडीलाच लोकांची पसंती मिळणार आहे. जे दुभंगलेले आहेत किंवा ज्यांनी वेगळे गट काढलेत, आजही त्या बाबी न्यायप्रविष्ट आहेत सर, किंवा त्यामुळे त्यावर योग्य अयोग्य मी बोलू शकत नाही. पण जे घडलं ते लोकांनी पाहिलेलं आहे, लोकांना सगळं कळतं आणि लोकांना ही जी सहानुभूती आहे त्या प्रकारानंतरची ती लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलेलीच आहे. तुषारजी, सध्याची स्थिती, परिस्थिती आणि जे काही संकेत मिळाले आहेत, आणि तुम्ही सुद्धा अप्रत्यक्षपणे असं सूचित केलंय की स्वबळावर ही निवडणूक लढली जाईल, म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा महायुतीतलाच दोन जे काही माजी सत्ताधारी आहे त्यांच्यात हा सामना रंगेल. तर त्यातून भाजपचे कारभारी, शहराचे भोसरीचे आमदार, भाजपचे म्हणजे तुमचे महेशदादा आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या शहराचे माजी कारभारी अजितदादा, अशा 2 दादातच ही निवडणूक किंवा स्पर्धा होईल असं. आणि मी एक छोटा कार्यकर्ता आहे, हे दोघं पण एक चांगले नेते आहेत. माझं म्हणणं आहे की ही असं इलेक्शन हा व्यक्तिरेखित नाही आहे की महेशदादा विरुद्ध अजितदादा. हा पक्ष ॲक्च्युली संघटना, दादांची पण एक संघटना आहे, भारतीय जनता पण एक संघटना आहे. तर नक्कीच भारतीय जनता पार्टी ही चांगल्या मताने येईल असं माझं मत आहे. त्यात असं तुलना होईल असं मला वाटत नाही की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की दादा विरुद्ध दादा इलेक्शन आहे का. नाही, मला काय म्हणायचं की ह्या 2 दादांनीच कंबर कसली आहे की स्वबळावर आपल्याला इथं सत्ता यायची. म्हणजे अजितदादांनी ठरवले की गेलेली सत्ता पुन्हा मिळवायची आणि महेशदादांचा ठाम निर्धार आहे की आपली जी सत्ता आहे ती टिकवायचीच नाही तर वाढवायची. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. अजितदादांनी सुद्धा म्हणजे गेले काही दिवस ते शहरात 2 दिवस ठाण मांडून होते, काही त्यांनी जनसंवाद घेतला, त्यांच्या पार्टीच्या मिटिंग घेतल्या. म्हणजे त्याच्यातून तर असं स्पष्ट दिसतंय की दोघांची तयारी सुरू आहे आणि संकेत स्पष्ट मिळत आहेत की महायुती झाली नाही तर हेच 2 दादा म्हणजे जे काही दोन्ही माजी सत्ताधारी आहेत कारभारी तेच भिडतील म्हणून मी हा प्रश्न. नक्कीच तुम्हाला मी सांगतो की हा शेवटी निर्णय वरिष्ठ लेवलला आहे, जो काय होईल तो. पण जो प्रसंग समोर येईल त्यावेळेस महेशदादा, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय तर महेशदादांबरोबर शंकरशेठ असतील, आमचे दोन्ही आमदार असतील, हे नक्कीच तेवढ्या ताकदीने उभे राहतील. जेव्हा असं काही प्रसंग येईल नक्कीच आम्ही त्या ताकदीने उभे राहू सगळे. बरं, मला हे विचारायचं की आपली निवडणूक जानेवारीच्या मध्यास बहुधा 15 जानेवारीला होणार आहे. त्याचं बिगुल डिसेंबरच्या एंडला म्हणजे तेव्हा ती जाहीर होऊ शकते.
तर म्हणजे आता घोडा मैदान जवळ आलेलं आहे, तर या निवडणुकीत तुमचे प्रचाराचे मुद्दे काय राहणार आहे? आता प्रचाराचे मुद्दे नेमके अजून त्या विषयावर आमचं सगळं आत्मपरीक्षण चालू आहे की काय करता येईल काय नाही. पण नक्कीच मी एवढं सांगू शकतो की आता ज्या पद्धतीने बनसोडे साहेबांनी सांगितलं की बाबा शहरातले खूप रोजगार इथनं निघून गेलेत, तर माझं त्यांना पण असं सांगणं आहे की आता मायक्रोसॉफ्ट सारखी मोठी कंपनी आपल्याकडे आली आहे, फिलिप्स सारखी कंपनी आपल्याकडे मोठी आली आहे. नक्कीच काही टेक्निकली गोष्टींमुळं इथले उत्पादक तिकडे जात असतील किंवा तिकडचे उत्पादक येत असतील. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने चाकण हा एरिया डेव्हलप होतोय, ज्या इंडस्ट्रीज मोठ्या मोठ्या चाकणमध्ये येत आहेत, आज मोठे मोठे म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या, आज मल्टीनॅशनल कंपन्या, हुंडाई सारखी जनरल मोटर्स जेव्हा कंपनीतनं बंद करून गेली तेव्हा हुंडाई सारखी मोठी कंपनी आज 700-800 एकरमध्ये त्यांनी टेकओव्हर करून ती कंपनी इथं आली. भारतासारखी बाजारपेठ मोठी जगात कुठं नाही आहे. त्यामुळे जे FDI जे बाहेरनं फॉरेनचे जेवढे इन्व्हेस्टर इथं येत आहेत, माननीय देवेंद्रजींनी बरेच इन्व्हेस्टमेंट इथं मोठ्या मोठ्या इथं आणलेले आहे. तर माझं म्हणणं आहे की FDI बरेच माझं म्हणणं आहे की युवकांना नक्कीच चांगली संधी मिळेल. आणि आता ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतचा नारा दिला, बरेच युवक पहिले आपण संरक्षण खात्यातनं आपण काही गोष्टी बाहेरनं आयात करायचो, आता आपण एक्सपोर्ट करतोय. हे आपलं एक चांगल्या दिशेने वाटचाल आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याकडं युवकांमध्ये चांगलं स्किल आहे, सगळ्यात जास्त असणारे युवक आपला भारत आहे. तर नक्कीच आत्मनिर्भर भारतचा जो नारा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे, त्याच पद्धतीने देवेंद्रजी पण वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या इथं आणू पाहत आहेत. त्यामुळे नक्कीच माझं असं म्हणणं आहे की युवकांसाठी हा चांगली पर्वणी असेल आणि भारत हा नक्कीच ज्या पद्धतीने आता 3ऱ्या स्थानावर आहे तो नक्कीच जगामध्ये एक चांगल्या स्थानावर जाईल अशी आमच्याकडनं अपेक्षा आहे. बनसोडेजी, तुम्ही म्हणजे आत्ता सांगितलंच की तुम्ही महायुती किंवा स्वबळावर सुद्धा तुमची सत्ता येऊ शकते, तुम्हाला बहुमत मिळू शकतं. तर ती सत्ता येण्यासाठी तुमचा भर कशावर राहणार आहे या निवडणुकीच्या प्रचारात? सर, निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्दे जर पाहिले तर आपण मागच्या वर्षी जाहीर केलेले ज्या सत्तेत पक्ष आहेत त्यांचे जाहीरनामे पहा. त्यांनी वचनपूर्ती केलेली आहे की नागरिकांचा भ्रमनिरास केलेला आहे. हा सगळ्यात पहिला मुद्दा मला वाटतो की दिलेला वचननामा पूर्ती करण्यामध्ये सत्ताधारी पक्ष आज पूर्णत्वास प्राप्त झालेला आहे का. दुसरं, प्रचंड मोठा अभूतपूर्व असा भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. या प्रशासकीय काळामध्ये असेल किंवा त्यापूर्वीच्या काळामध्ये असेल, सत्ता होती हो सर, झालेला आहे. तर ती आकडेवारी एवढी मोठी आहे की त्या आकडेवारीच्या अनुषंगानेच आम्ही नागरिकांना या बाबतीमध्ये जागरूक करणार आहोत. दुसरी गोष्ट की प्रशासकीय राजवटीमधला आज जसं तुम्ही पाहिलं, त्यांनी सुरुवातीला आलेलं सांगितलं की बाबा स्मार्ट सिटीज असेल, 100 स्मार्ट सिटीज विकसित केली जातील. हा स्मार्ट सिटीवरती एवढे पैसे खर्च झाले, प्रत्यक्षात विकास दिसून येत नाही. म्हणजे विकासाचा एक भ्रम निर्माण केला गेलेला आहे, वास्तविक विकास झालेला नाही. आज महानगरपालिका स्वतःच्या शाळा चालवायला सुद्धा खाजगी संस्थांना जर देत असेल तर हे मोठं अपयश या प्रशासकीय कारभाराचं आणि या सत्ताधाऱ्यांचं आहे असं मला वाटतं. एवढी मोठी 850 एकरवरची कारवाई चिखली कुदळवाडी भागामध्ये अल्पसंख्याक बांधवांवर झाली. अतिक्रमणाची कारवाई झाली, त्यांना विस्थापित करण्यात आलं, त्यांचा रोजगार हिरावून घेण्यात आला. हा मुद्दा राहणार आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये शहर आजही त्याच त्रासामध्ये झुलसत आहे. पावबंद नळजोड योजनेचं पाण्याचं काय झालं ते देखील त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. त्यानंतर सर, दरवेळेला वचन दिलं जातं की विना परवाना असणाऱ्या बांधकामांना नियमित केलं जाईल. दरवेळेला त्यांच्या मतांशी खेळ केला जातो, त्यांच्या भावनांचा खेळ केला जातो. आज सुद्धा घर बचाव समितीच्या माध्यमातून शहरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहेत, नागरिक न्याय मागत आहेत. अशा सर्व प्रश्नांभोवती आणि वाहतुकीची समस्या मोठी शहरामध्ये होऊ पाहत आहे. मूलभूत गरजा, बेसिक गरजा आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, प्रशासनाच्या बाबतीमध्ये असेल, हे सरकार आणि हे प्रशासकीय राजवट दोघंही अपयशी ठरलेले आहेत. आणि या विरोधात जनजागरण करत आम्ही हे सरकार बदलण्यासाठी आणि नव्याने संधी
पुन्हा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या सर्व मुद्द्यांच्या आधारे याच्या व्यतिरिक्त अनेक मुद्दे आहेत सर, पण थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला प्रमुख हे सर्व मुद्दे आहेत. या अनुषंगाने निवडणूक ही केली जाईल आणि हे आमचे मुद्दे राहतील. माझी विनंती आहे जरा बनसोडे साहेबांनी आता जे काही मुद्दे मांडले त्याबाबत माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की त्यांनी पूर्वी केलेला अजेंडा आणि आत्ताचा अजेंडा हा तुम्ही म्हणजे ते किती पूर्ण झाले हे बघावं. तर माझं नक्कीच आपल्याला म्हणणं आहे की आपल्या आवाजाने नक्कीच यासाठी एक सेपरेट एक कार्यक्रम घ्यावा की काय केलं काय नाही. फक्त ठराविक मुद्दे जे आता त्यांनी जे मला सांगितले त्याच्यावर मी आपल्याशी बोलतो की शहरात पाणी पुरवठा नक्कीच कमी येतोय, पण गेले अनेक वर्ष आलं जेवढं आपण इरिगेशन डिपार्टमेंटकडनं पाणी उचलायची जी परमिशन आपल्याला आहे पवनामधून, कारण का पवनावर बरेच शेतकरी बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला 2017ला आम्ही सत्तेत आलो, त्याच्या आधीपासून माझ्या मते त्याच्या आधी 10 वर्षापासून जेवढं इरिगेशन डिपार्टमेंट पवना उचलणं आपल्याला पाणी उचलण्यासाठी जेवढं परमिशन देत होतं आज पण तेवढंच परमिशन आपल्याकडे आहे. त्यामुळं आत्ताच महेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली भामा आसखेडवरून आपण नवीन WTP तयार केलाय. आपण तिथून पाणी पुरवठा आपलं पाणी आपण उचलून परत देतोय. म्हणजे पाणी पुरवठ्याचा प्रश्न थोडा प्रमाणावर आपण तो सोडण्याचा प्रयत्न करतोय आणि शहरातील नागरिक एक दिवसाआड पाण्याला नक्कीच खुश नाही आहेत, पण पाणी मुबलक येतंय हे पण तेवढंच एक दिवसाआड काय आहे ना, पण पाणी येतंय हे येते कारण का आपण आपली वाढणारी लोकसंख्या आणि असणारा उचलायचा आपल्याला पिंपरी महानगरपालिकेला मिळालेला पाणी पुरवठा उचलण्यासाठी उचललेला साठा हा नक्कीच कमी आहे. आम्ही आमचे शहरातले सर्व आमदार सर्व नेते हे नक्कीच माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्याला अजून कशा पद्धतीने पाणी पुरवठा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करतोय आम्ही. मी आपल्याला एक अधोरेखित करण्याचं माझं आपल्याला म्हणणं आहे की शहरामध्ये सर्वात मोठा प्रश्न असणारा शहरामध्ये सगळीकडे अख्ख्या पूर्ण असणारा प्रश्न आहे आरोग्याचा. आणि आज आपण शहरात एक चांगले हॉस्पिटल्स तयार केलेले आहेत. आज आकुर्डी हॉस्पिटल असेल, थेरगाव हॉस्पिटल असेल, भोसरी हॉस्पिटल असेल, वायसीएम हॉस्पिटल असेल, आय हॉस्पिटल असे बरेच हॉस्पिटल आपण पेरीपेरीमध्ये तयार केलेले आहेत. पूर्वी 1200 OPD आपल्या होत होत्या, आता 7000 OPD आपल्या होत आहेत आणि लोकांना 20 रुपयात चांगलं आरोग्य ज्या काय प्रयत्न आपण करतोय. आपल्या जी पॉलिसी आपण पिंपरी चिंचवड शहरात जी राबवली आहे आरोग्याबद्दल ती बाहेरच्या महापालिका येऊन आपल्या कशा पद्धतीने राबवली जाते ही जर का चेक करत असेल तर नक्कीच आपण पिंपरी चिंचवड शहर चांगल्या दिशेने वाटचाल करते असं माझं मत आहे. त्याच पद्धतीने रस्ते मध्ये वाहतूक कोंडी आहे का, तर मला नक्कीच मी त्यांच्या मताशी मी पण सहमत आहे की वाहतूक कोंडी होती, पण त्याला होत असणारं मेट्रोचं काम हे त्याला तेवढं जबाबदार आहे. दुसरी गोष्ट, आज आपण दापोडीपासून जेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश करतो तर तेव्हा आपल्याला जाणवतं की रोडमध्ये असणारा फरक पुण्यामध्ये आणि आपल्यामध्ये असणाऱ्या रोडचा जो फरक आहे तो नक्कीच चांगला आहे. प्रयत्न आपण नेहमी करतोय, पण शहरावर वाढणारी जी लोकसंख्या आहे तो पण त्याला तेवढंच जबाबदार आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टवर लोकांनी जास्त शिफ्ट झालं पाहिजे, कारण का येणारं इंधन असेल किंवा हे असेल याच्यापेक्षा आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने चांगलं करता येईल. आता येत्या काळात आमचं असं म्हणणं आहे की SCMTR आपण शहरामध्ये तयार करतोय. आपलं मागच्या आम्ही 2017लाच महापालिका असताना तो एक प्रकल्प तयार केला होता, पण नंतर कालांतराने आमचं हे झाल्यानंतर थांबलाय. पण नक्कीच आम्ही येत्या काळात SCMTR साठी नक्कीच काम करू आणि लोक जास्तीत जास्त रोड आपले चांगल्या मोठ्या आहेतच, पण ते चांगल्या पद्धतीने त्याची वाहतूक चांगली व्हावी यासाठी आपण कशा पद्धतीने लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टवर शिफ्ट करता येईल यासाठी नक्कीच आमचा येत्या काळात प्रयत्न असेल. एवढंच आम्हाला मी या निमित्ताने सांगतो. तुम्ही पाणी पुरवठ्याचा दिवसाआड पाण्याचा किंवा पाणी जे काही पुरेसं घेण्याचा जो काही मुद्दा उपस्थित केला तो अतिशय महत्त्वाचा आणि मोठा आहे. मला हे त्याच अनुषंगाने तुम्हाला असं विचारायचे की 2017पर्यंत म्हणजे राष्ट्रवादीची सत्ता असेपर्यंत शहरात नियमित म्हणजे दररोज पाणी दिलं जात होतं, परंतु 2017ला प्रथमच भाजप पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आला आणि नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला. मला असं म्हणायचं आहे की 2017पर्यंत लोकसंख्या ज्या वेगानं वाढत होती त्याच वेगानं ती 2017 ते 2019 पर्यंत वाढली. मग अचानक असं काय घडलं की 2019 पासून हा पाणी पुरवठा दिवसाआड करावा लागला. आणि दुसरं त्याच अनुषंगानं माझा प्रश्न आहे की समजा आता तो ठीक आहे, तुमच्या सत्ता आल्यानंतर दिवसाआड पाणी पुरवठा झाला आणि तुम्ही आत्ता हे म्हटलं की महेशदादांनी प्रयत्न केले भामा आसखेडमधून आपण पाणी आणायचा
प्रयत्न केला नाही, आणलंय आणि ते भोसरी आणि चिखली ह्या भागाला आपण जिथे पाण्याची टंचाई जाणवते तिथे देतोय. तर तुम्ही दावा केलाय की पुन्हा सत्तेत येणारच 100+ नगरसेवक निवडून येतील, तर एवढं तुम्हाला बहुमत मिळणार आहे. तर शहराला जे काही दिवसाड पाणी पुरवठा होतोय तो पुन्हा नियमित करायचा तुमचा प्रयत्न असणार आहे तुमचा, म्हणजे तुमच्या पक्षाचा पदाधिकारी, महापौर जे काही असेल त्यांचा? आमचा नक्कीच प्रयत्न 100% हा असेल की रोज पाणी येईल. आमचं तर म्हणणं आहे 24/7 पाणी असावं, आमचा असा प्रयत्न आहे. पण त्यासाठी लागणारं मुबलक पाणी आपल्याकडे आत्ता नाही आहे. आपण आत्ता जो टाटा डॅममधनं जे पाणी खाली वेस्ट जातं आहे सगळं, ते पाणी आपण कशा पद्धतीने आपल्याकडे आणता येईल यासाठी खूप पाणी वेस्ट जातं. त्यांचं जो विद्युत तयार होती वीज निर्मिती ते पाणी डायरेक्ट समुद्राला जातं. तर आपल्याला ते पाणी कसं आणता येईल यासाठी माननीय शंकरशिव जगताप असतील, माननीय महेशदादा लांडगे असतील, शहरातले सर्व आमदार असतील, उमाताई असतील, अमित जी असतील, हे सगळेजण त्यासाठी खूप प्रयत्न करतायत. तो पाणी जर का आपल्याकडे आणा आपण यशस्वी ठरलो तर नक्कीच माझं म्हणणं आहे की 24/7 हे पाणी शहराला मिळेल असं मी तुम्हाला म्हणजे खात्रीशीर सांगतो. कारण का तुम्ही हे पण बघा, ज्यापर्यंत तुम्ही सांगितलं की 2017पर्यंत असणारी लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या, मी आपल्याला सांगू इच्छितो 2022, 23, 24ला बिल्डिंग परमिशनचा भरणा हा 2000 कोटी रुपये आहे. ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढतीये, लोक पिंपरी चिंचवड शहराला प्राधान्याने राहण्यासाठी लोक जास्त प्राधान्य देतात. असणारी इथली का देतात याच्या मागची बी कारण मी सांगायची गरज नाही. कारण का शहराचा असणारा विकास आणि भारतीय जनता पार्टीने केलेलं काम ह्याच्यामुळंच, आणि ज्या पद्धतीने इंडस्ट्री शहराच्या आजूबाजूला नव्याने तयार होत आहे त्यामुळं लोकांचा जास्त ओढ हा पिंपरी चिंचवड शहराकडे आहे. आज पुण्याची सिस्टर म्हणून पिंपरी चिंचवड, छोटा भाऊ म्हणून पिंपरी चिंचवड बघितलं जात होतं. पण नक्कीच मी सांगतो भविष्यात पिंपरी चिंचवड पण पुण्याच्या तुलने एवढा होईल आणि पिंपरी चिंचवड नक्कीच एक चांगला हा परिसर असेल, मी एवढी आपल्याला ग्वाही देतो. ह्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि जसं आता बनसोडेजींनी पण म्हटलंय की त्यांच्या पक्षाचा आघाडीचा भर हा भाजपने 2017 ते 22 या त्यांच्या काळात केलेल्या भ्रष्टाचारावर राहणार आहे. तर तो मुद्दा खोडण्यासाठी तुमच्याकडे अशी काही वेगळी रणनीती असणार? आमचं म्हणणं आहे एवढंच आहे, आम्ही विकास केला आहे. त्यांना दुसरे काही मुद्दे नसल्यामुळं भ्रष्टाचार हाच मुद्दा त्यांच्याकडं प्रामुख्याने असेल असं मला तरी वाटतं. कारण का विकास होतो हे दिसतंय, काम होतं हे दिसतंय. लोक जर का काम होत नसतं तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला सांगा शहरात कुठं पाणी मोर्चा निघालाय का, कुठं हंडा मोर्चा निघालाय का? शहरामध्ये लोकांचा आज महाविकास आघाडी म्हणून तरी कधी पाणी प्रश्नासाठी यांनी कधी आत्तापर्यंत शहरामध्ये कुठं असं मोठं आंदोलन झालंय का? तुम्ही हा पण विचार करा. जर का लोकांना पाणी हा प्रश्न दिवसाआड जर का लोक खुश नसते तर माझं असं मत आहे की लोक रस्त्यावर आले असते. मी पण एका वार्डाचं प्रतिनिधित्व करतो. पाणी काही टेक्निकली प्रॉब्लेम असेल तर कमी जास्त होतो, पण लोक ॲग्री करून परत सुद्धा दिवसाआड पाणी मुबलक भेटतंय, त्यामुळे लोक हॅपी आहेत. आणि आम्ही एवढंच सांगतो की नक्कीच 24/7 हे काम होईल. तुम्ही ह्या आरोपावर समाधानी आहात का? म्हणजे तुमच्याकडे प्रचाराचा मुद्दाच नाहीये म्हणून तुम्हाला फक्त भ्रष्टाचार? असं नाही आहे. आता तुषारजी माझे चांगले मित्र आहेत आणि माझ्या भावना त्यांच्याबद्दल चांगल्या आहेत. एक व्यक्ती म्हणून खूप चांगला युवक आज भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो. खरं तर त्यांच्या विचाराचा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे आणि आम्हाला आवडेल त्यांनी आमच्या पक्षात आलं तर. मुद्दा असा आहे की त्यांनी सांगितलं की आता आंदोलनं झाली का, लोक ओरडत आहेत का किंवा काय का. तर या शहरामध्ये सर्वात मोठा आत्तापर्यंतचा हंडा मोर्चा हा महिला काँग्रेसच्या माध्यमातून साधारणतः 2022-23 साली झाला. त्यावेळेला त्या ठिकाणी प्रशासनाने लेखी स्वरूपामध्ये पहिल्यांदा त्या मोर्चाला उत्तर दिलेलं आहे की बाबा आम्ही त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा सुरळीत करण्यासाठी, टँकर माफिया थांबवण्यासाठी आमच्या स्तरावरनं प्रयत्न करू, दंडात्मक कारवाई करू. त्यानंतर महानगरपालिकेच्या समोर हंडा मोर्चा झाला. एक मोर्चा पहिल्यांदा काढण्यात आल्यानंतर ठिय्या आंदोलन झालं 15 दिवसांचं. त्याला तत्कालीन राज्याचे आमचे मंत्री नामदार सुनील केदार साहेब हे महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षानंतर काँग्रेसचा कोणी मंत्री आला ते त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेला मला वाटतं आयुक्त आपले राजेश पाटील साहेब होते, ते त्या ठिकाणी खाली आंदोलनामध्ये येऊन त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं. वर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. तर जनतेचा जो आवाज असतो तो आमच्या आंदोलनामधून उठवला जातो. ते आंदोलन आम्ही केलं, त्याच्या पुढेही पाठपुरावा आंदोलन केलं. मनपाने आम्हाला लेखी स्वरूपात दिलं आहे, ते मी तुम्हाला सर दाखवू शकतो. वृत्तपत्रांमधून अनेक बातम्या आलेल्या आहेत. तर जनतेचा आवाज हा
उठत राहतोय सारखा आंदोलनाच्या बाबतीमध्ये, अन्यायकारक धोरणांच्या विरुद्ध, अतिक्रमणाच्या कारवाई विरुद्ध, वाढलेल्या कराच्या विरुद्ध, महानगरपालिकेच्या जाचाकाटींच्या विरुद्ध आवाज उठवला जातोय, नाही असं नाही. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की मुद्दे नाही आहेत, मुद्दे खूप सारे आहेत आणि या मुद्द्यांच्या माध्यमातूनच भाजपची सत्ता ही घालवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि बघूया काय होते. पण एवढं मात्र आहे की ये पब्लिक है ये सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है सब पहचानती है, ये पब्लिक है ये सब जानती है. गेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे अगोदर मोठ्या प्रमाणावर पक्षांतर म्हणजे इनकमिंग आउटगोईंग झालं होतं. ह्या वेळेला तुम्ही केंद्रात राज्यात सत्तेत आहात, महापालिकेत गेल्या वेळेला सत्तेत होता, तर गेल्या काही दिवसापासून अशी थोडी चर्चा आहे की विरोधी पक्षांचे त्यातही राष्ट्रवादीचे म्हणजे काही नगरसेवक तुमच्याच मित्र पक्षातले भाजपमध्ये येणार आहेत. काय वाटतं, पुन्हा हे इनकमिंग तुमच्याकडे सुरू होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, तेच माझं म्हणणं तेच आहे की भारतीय जनता पार्टी हे सर्वेक्षण चालू आहे. आता येतील नाही येतील कोण वरिष्ठांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते त्याची काय आम्हाला कल्पना नाही. कारण काय हा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लेवलचा नाही, ह्या वरच्या लेवलचा आहे. आता पुढे म्हणजे तुम्ही सांगताय मी पण पहिल्यांदाच ऐकतोय. कारण का ऑलरेडी आमच्याकडे सक्षम उमेदवार नक्कीच भारतीय जनता पार्टीकडे आहेत. प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पार्टी बूथ लेवलपासून ज्या पद्धतीने आम्ही काम केलं आहे त्यामुळं आमच्याकडे उमेदवार आहे. आम्हाला वाटत नाही तसं, पण शेवटी वरिष्ठ लेवलला काय निर्णय घेतील हे अजूनपर्यंत तरी आम्हाला काय त्याची कल्पना नाही. आउटगोईंग रोखण्यासाठी नेहमीच होतं पक्षातून, पण ते महाआघाडीतूनही होण्याची शक्यता आहे. तर ते तुमची काही असं ठरलं आहे का रणनीती की बाबा हे डॅमेज कंट्रोल होऊ नये म्हणून? डॅमेज कंट्रोलच्या बाबतीमध्ये सर शेवटी कसं आहे की राजकारण हे पॉलिटिक्स विथ प्रिन्सिपल्स केलं जातं, तत्वांनी राजकारण केलं जातं. आता जे लोक बदली करून जाणार आहेत किंवा जात असतील ते संधी साधू स्वरूपाचे असतात किंवा त्यांचं काय हित पाहून करत असतात. विचारांनी लढाई विचारांची ज्या वेळेला त्यांना लढता येत नसते त्यावेळेला पक्षांतरं होत असतात किंवा सत्तेसाठी असेल किंवा अनेक कारणं असतात वेगवेगळी. प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाचा तो भाग असतो. कोण व्यक्ती राजकारण कुठल्या उद्देशाने करतोय याचा तो भाग आहे. त्यामुळं आत्तापर्यंत तर भरपूर आउटगोईंग झालेलं आहे. पब्लिक बघत आहे, जनता बघत आहे, समजून घेत आहे. अजून झालं तर त्यांच्यावर काय न्याय करायचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिक करतीलच. पण शेवटी मला असं वाटतं की आउटगोईंग होण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आमचं इनकमिंग वाढणार आहे. लोकांचा विश्वास हा महाविकास आघाडीवर, काँग्रेस पक्षावर चांगल्या पद्धतीने आहे. आणि या निवडणुकीत सर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार दादांची, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे तिघं सत्तेतले पक्ष वेगळे वेगळे होऊन लढत असल्यामुळे माझं असं ठाम मत आहे आणि जनतेमधून सुद्धा चर्चा तशीच आहे की आपापसामध्ये उमेदवार मतविभागणी होऊन पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जर एकत्रित लढले तर त्या ठिकाणी त्याचा निश्चित फायदा होईल असं जनतेचं म्हणणं साधारणतः आमच्या कानावर येत आहे. आणि या अनुषंगाने आउटगोईंगची चिंता तर प्रत्येक जणाला वाटतं की आपला परिवार कायम राहावा, साबूत राहावा, अबाधित राहावा. पण त्यातच जर कोणाची जायची इच्छा असेल तर देशात स्वातंत्र्य आहे, संविधानाने स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुणी जाऊ शकतात, येऊ शकतात. ज्याच्या त्याच्या राजकीय उद्देशाचा तो भाग आहे. त्यामुळं आमची तर भावना हीच आहे की सर्वांनी एकोप्याने लढणं गरजेचं आहे. कारण आज देशामध्ये जे वातावरण आहे त्याची प्रचिती राज्यात आणि शहरात पण येते आहे. ते थांबवायचे असेल, सामाजिक सलोखा, सामाजिक शांतता, सामाजिक समता आणि पूर्ण विकास, पारदर्शक विकास घडवायचा असेल तर सत्तांतर होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. प्रेक्षको, ती आघाडी होईल की नाही होईल त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील असं आज भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही तरुण कार्यकर्त्यांनी सांगितले. तसंच त्यांनी युती आघाडी झाली नाही झाली तरीही आमचाच पक्ष सत्तेत येईल असाही मोठा दावा केला आहे. यावेळेला त्यांनी प्रचाराचे मुद्दे काय राहतील हेही सांगितले. काँग्रेसचं तथा आघाडीचं असं म्हणणं आहे की भाजपच्या काळात आणि प्रशासकीय राजवटीत झालेला भ्रष्टाचार हा त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा राहील. तर त्याच वेळेला तो मुद्दा खोडून काढताना भाजपच्या तुषारजी हिंगे यांनी असं सांगितलं की विरोधी पक्षांकडं प्रचाराचा मुद्दा नाही म्हणून ते भ्रष्टाचारावर बोलत आहेत.
तसंच या निवडणुकीत जे काही गावकी भावकीचं किंवा स्थानिक बाहेरचं राजकारण होतं त्यावर मात्र दोघांचं एकमत झालं आहे. या निवडणुकीत तो मुद्दा नसावा अशी अतिशय चांगली आणि समंजस भूमिका या दोघांनी घेतली आहे. त्याच वेळेला मोठ्या संख्येने म्हणजे जवळजवळ 60% मतदार असलेल्या तरुणाईला, तरुण वर्गाला या निवडणुकीत पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं अशी अपेक्षा या दोघा तरुण पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. युती होते, आघाडी होते की नाही होत आणि शेवटी जानेवारीमध्ये काय निकाल येतो हे आपल्याला तेव्हाच कळणार आहे. तुर्तास आज आपण इथेच थांबूया. पुन्हा असा विषय घेऊन लवकरच भेटू. धन्यवाद. थँक्यू.